Good morning, all students. Good morning. Very good morning. In our today's lecture, we are going to solve the example number 4 on piecemeal distribution. It means that the dissolution of partnership firm under piecemeal distribution. Okay. In last lecture, we solved example number 3. Okay, we solved 2 statements. Okay. In our today's lecture, we are going to solve a second last example of this unit, that is dissolution of partnership firm under piecemeal distribution. So we apply some steps to solve the examples. We all know that the steps which we are followed for solving the example. So first step is to read the example carefully. काय करावं लागेल मला पहिल्यांदा या ठिकाणी काय करावं लागेल की एक्झाम्पल वाचून घ्यावं लागेल. सो मस्ट टू अंडरस्टँड दी एक्झाम्पल बाय रीडिंग, की आपल्याला यामध्ये काय दिलेलं आहे आणि आपल्याला काय त्या ठिकाणी प्रिपेअर करायचं आहे. चला एक्झाम्पल मध्ये येऊया. काय दिलेलं आहे बघा, ए बी सी वेअर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशिओ ऑफ 5:3:2. Okay, so we all know that there are 3 partners is given to us. Okay, and their profit and loss sharing ratio is also given to us. Then they decided to dissolve their firm on 31st of December 2018. The partner were decided to dissolve their business on 31st of December 2018. Their financial position was as follows. Financial position is nothing but the balance sheet. काय दिलेली आहे त्यांनी आपल्याला? Balance sheet is given to us. So read the balance sheet. Liability side first. What is given to us? Capital. A's capital, B's capital, and C's capital is given to us. A's capital rupees 30,000, B's capital 12,000, C's capital 10,000. Reserve is given to us, that is amounting rupees 10,000. Then creditors rupees 10,000. Bank overdraft 2,500. A's loan 6,500. So we all know that the second step is to identify the liabilities. दुसरी माझी स्टेप जर कोणती असेल तर मी रीड करत असतानाच मी काय आयडेंटिफाय करून घेईल की मला दिलेल्या एक्सटर्नल लायबिलिटीज किती आहेत आणि इंटरनल लायबिलिटीज किती आहेत. तर इथं मला दिसतंय की यामध्ये 2 अशा लायबिलिटी आहेत ज्या आउटसाइडर्स लायबिलिटी आहेत. कोणत्या आहेत आउटसाइडर्स? ते म्हणजे क्रेडिटर्स आणि बँक ओव्हरड्राफ्ट. तर कॅपिटल आणि एज लोन या काय आहेत? इंटरनल आहेत. इंटरनल मध्ये पण आपल्याला माहिती आहे की इंटरनल लायबिलिटीज पेड करत असताना सगळ्यात आधी मला काय पेड करावं लागेल? एज लोन. आफ्टर रिपेमेंट ऑफ एज लोन वी रिपे दी पार्टनर्स कॅपिटल. ओके, नाउ रीड दी एसेट साइड. व्हिच एसेट्स इज गिवन टू अस? दैट इज प्लांट 5,000, लैंड 35,000, स्टॉक 20,000, सन्ड्री डेटर्स 11,000 and cash balance rupees 10,000. So on the date of 31st of December 2018, cash is available into a firm, that is called cash in hand. याला मी काय म्हणतो? Cash in hand. Total of asset side is rupees 81,000. 81,000 दोन्ही बाजूंची बेरीज आपल्याला इथं टॅली झालेली दिसेल. Now what is given to us in information? So additional information is given to us, that is it was distributed. So cash is distributed. It was distributed means what they distribute? Cash is distributed by the firm as and when it is available into a firm. जेव्हा ती फर्म मध्ये कॅश अवेलेबल असेल तेव्हा ते काय करतायत की कॅश डिस्ट्रीब्यूट करून टाकतायत. पुढे सांगितलं इन ऑर्डर टू देअर ड्यूज. म्हणजे कशी वाटणार आहे? जशी त्यांच्याकडे कॅश अवेलेबल होईल तशी ती कॅश ते त्यांच्या ड्यू ऑर्डर प्रमाणे काय करणार आहे? देऊन टाकणार आहे. मग ड्यू ऑर्डर आपल्याला माहिती आहे. पहिल्यांदा मला कॅश द्यावी लागेल क्रेडिटर्सना, म्हणजेच क्रेडिटर्स आणि बँक ओव्हरड्राफ्ट. नेक्स्ट मला द्यावी लागेल एज लोन आणि आफ्टर रिपेमेंट ऑफ मी काय करणार आहे? एज लोन वी पेड कॅपिटल. मग त्यामध्ये आपल्याला शोधावं लागेल सरप्लस कॅपिटल आणि ऍब्सोल्यूट कॅपिटल. ते नंतरचा पार्ट. ओके, नाउ पुढे काय सांगितलं? दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. द पार्टनर ऑल्सो डिसाइडेड दॅट आफ्टर दी थर्ड पार्टी लायबिलिटीज हॅव बीन पेड टू प्रोव्हाइड ए सम ऑफ रुपीज 3,000 टू मीट कॉन्टिंजंट लायबिलिटीज. पार्टनरशिप फर्म मध्ये काय त्यांनी डिसाइड केलं की जेव्हा आम्ही या आउटसाइडर्स लायबिलिटीज पेड करू त्याच्यानंतर या लायबिलिटीज पेड झाल्यानंतर आम्ही प्रोव्हिजन तयार करू. किती रुपयाची प्रोव्हिजन तयार करू? किती रुपयाची आहे? 3,000. 3,000ची आम्ही प्रोव्हिजन तयार करतो. कशासाठी? कोणत्या लायबिलिटीसाठी? तर ते म्हणतात की आम्ही कॉन्टिंजंट लायबिलिटीसाठी 3,000ची प्रोव्हिजन करणार आहे. कधी? क्रेडिटर्स आणि बँक ओव्हरड्राफ्ट पेड केल्यानंतर. पुढे आपल्याला दिलंय महत्वाचा पार्ट आहे. एक गोष्ट कळाली की कॉन्टिंजंट लायबिलिटी ते कधी तयार करणार आहेत?
कॉन्टिंजंट लायबिलिटीची प्रोव्हिजन कधी तयार होईल? आफ्टर रिपेमेंट ऑफ क्रेडिटर्स अँड बँक ओव्हरड्राफ्ट. पुढे पुढे काय सांगितलंय बघा त्यांनी, the assets were realized as follows. The assets were gradually realized by the firm. फर्मने काय केले, आता assets रिअलाइज केलेले आहेत. बघा आता यामध्ये डेट दिलेली आहे आणि नेम ऑफ ऍसेट इज ऑल्सो गिवन, म्हणजे ऍसेटची नाव ही दिलेलं आहे आणि कोणत्या तारखेला ती ऍसेट विकून आम्ही पैसे मिळवले हेही दिलेलं आहे. बघा काय सांगितलंय, ऑन 12th January 2019 ए डेटर्स वे रिअलाइज्ड बाय द फर्म फॉर रुपीज 10,000. किती रुपयाला रिअलाइज झाले डेटर्स? 10,000 रुपयाला झाले. किती तारखेला? 12th January 2019. बरोबर. नेक्स्ट, ऑन नेक्स्ट ऍसेट, द नेक्स्ट ऍसेट वॉज स्टॉक. That stock was realized on 19th February 2019, 11,200. Similarly, on 25th of March 2019, another part of stock were sold for rupees 7,800. On 30th April 2019, land were realized for rupees 34,000. Next additional information is very important. That is, on which date? On 28th of April, contingent liabilities were actually settled for rupees 2,000. म्हणजे 28 एप्रिल 2019 ला किती रुपयाची लायबिलिटी सेटल केली त्यांनी? कॉन्टिंजंट 2,000ची. तर प्रोव्हिजन कितीची केलेली आहे? प्रोव्हिजन केलेली आहे 3,000ची आणि ऍक्च्युअल कॉन्टिंजंट लायबिलिटी सेटल झाली 2,000 रुपयामध्ये. म्हणजे 1,000 रुपयाचं काय करायचं हे मी तेव्हा सांगेन. 1,000 रुपये माझ्या प्रोव्हिजन मध्ये दिसतील की नाही? बरोबर. ते 1,000 रुपयाची कॅश मला पुन्हा अनरिअलाइज्ड प्रोव्हिजन म्हणून कॅश मध्ये काय करावी लागेल? ऍड करावी लागेल. कोणत्या डेटला? ऑन विच डेट? 28th of April 2019. लक्षात येतं? हे कॅश डिस्ट्रीब्युशनचा पार्ट आपण नंतर बघणार आहोत. ठीक आहे. आता बघूया काय विचारलंय आपल्याला. कळलं आता एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे आणि आपल्याला काय प्रिपरेशन करायचं आहे. तर प्रिपेअर स्टेटमेंट शोइंग piecemeal डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश ऍज पर सरप्लस कॅपिटल मेथड. So surplus capital method is given to us. Then we are required to prepare two statements. आपल्याला दोन स्टेटमेंट्स त्या ठिकाणी पृथ्वीराज तयार करावे लागतील. Which two statements we are required to prepare? कोणती दोन स्टेटमेंट्स तयार करावी लागतील? सांगा यात आपल्याला कोणती तयार करतो? पहिलं स्टेटमेंट शोइंग सरप्लस कॅपिटल अँड सेकंड स्टेटमेंट शोइंग डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. So here in this lecture we only prepare a statement showing surplus capital, and in next lecture we are prepare the statement showing distribution of cash. तर आजच्या लेक्चर मध्ये फक्त सरप्लस कॅपिटल शोधले. मग आता सरप्लस कॅपिटल म्हणजे पहिलं स्टेटमेंट शोधण्यासाठी मला काय काय रिक्वायर्ड आहे एक्झाम्पल मधलं सांगा. व्हॉट इज रिक्वायर्ड फॉर अस फॉर फाइंडिंग आउट ए सरप्लस कॅपिटल ऑफ पार्टनर्स? व्हॉट फर्स्ट वी आर रिक्वायर्ड. काय रिक्वायर्ड आहे तुम्ही सांगा मला. काय रिक्वायर्ड आहे मला? पहिल्यांदा मला रिक्वायर्ड आहे ते पार्टनर्सचं काय रे? कॅपिटल. याच्या सोबत मला काय रिक्वायर्ड आहे? रेशो. कोणता रेशो? प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो. Also what is given to us in a balance sheet? So reserve is given to us in a balance sheet. काय दिलेलं आहे? रिझर्व देखील दिलेला आहे. म्हणजे आता या स्टेटमेंट साठी मला स्टेप्स फॉलो करावे लागतील. मग स्टेप काय आहे? तर जर आपल्याला बॅलन्स शीट मध्ये कॅपिटल सोबत रिझर्व दिले असतील, प्रॉफिट्स दिले असतील, ओके, किंवा लॉसेस दिले असतील, तर मला शोधावं लागेल. काय शोधावं लागेल? विच कॅपिटल वी आर रिक्वायर्ड टू फाइंड आउट? ऍडजस्टेड कॅपिटल. ठीक आहे. काय तयार करावं लागेल? एक स्टेटमेंट शोइंग सरप्लस कॅपिटल तयार करावं लागेल. यामध्ये पहिल्यांदा मला शोधावं लागेल काय रे? ऍडजस्टेड कॅपिटल. काय शोधावं लागेल? ऍडजस्टेड कॅपिटल. ठीक आहे. प्रिपेअर करूया. हाऊ मेनी कॉलम्स आर रिक्वायर्ड फॉर दी फाइंडिंग आउट ए सरप्लस कॅपिटल? तर या ठिकाणी स्टेटमेंट बघूया. चला प्रिपेअर करू स्टेटमेंट. फर्स्ट स्टेटमेंट शोइंग विच कॅपिटल? बोला जरा. सरप्लस कॅपिटल. कोणतं कॅपिटल करायचं आपल्याला? सरप्लस कॅपिटल शोधायचं आहे. मग सरप्लस कॅपिटल शोधण्यासाठी किती पार्टनर्स आहेत? या 3 पार्टनर आहेत. किती आहेत? मग किती कॉलम तयार करावे लागतील? रिक्वायर्ड टू प्रिपेअर हाऊ मेनी कॉलम्स? 4 कॉलम्स. 4 कॉलम. चला
first column that is particular, second partner A, partner B and partner C. So here first column that is particulars A, B and C. First of all, write down the capital balances of partner. पहिल्यांदा मला काय लिहून घ्यावं लागेल? प्रत्येक पार्टनरचा कॅपिटल बॅलन्स लिहून घ्यावा लागेल. तो आपल्याला कुठे दिलेला आहे? कॅपिटल बॅलन्स कुठे दिलेला आहे? बॅलन्स शीट मध्ये. ऍज इट इज कॉपी पेस्ट करा त्या ठिकाणी. कॅपिटल बॅलन्सेस ऍज पर बॅलन्स शीट. सांगा एज कॅपिटल रुपीज. एज कॅपिटल रुपीज 30,000. बीज कॅपिटल रुपीज 12,000 12,000. सीज कॅपिटल 10,000 10,000. आहे का? आता या एक्झाम्पल मध्ये रिझर्व दिलेला आहे ना, दिलाय का? चला मग रिझर्व काय करावा लागतो रे यात? ऍड रिझर्व. कोणत्या रेशो प्रमाणे जातील? तर रेशो ही सांगा त्याचे 5:2 असा रेशो आहे ना. सांगा आता 5:3:2 असा रेशो आहे. रिझर्वची किंमत, रिझर्वची अमाउंट किती आहे? सॉरी, रिझर्व अमाउंट ऑफ रिझर्व किती आहे? 10,000. चला रेशोची टोटल सांगा मला किती आली? 5 + 3 8 + 2 10. रिझर्व आहे 10,000. रेशोची टोटल आली 10. म्हणजेच ए चा शेअर 10,000 मध्ये किती? ए चा शेअर रिझर्व मध्ये किती असेल? 5,000. किती असेल? 5,000. बी चा शेअर, बीज शेअर इन रिझर्व इज ₹3,000 and C's share in reserve is ₹2,000. कसे काढले? देऊ का काढू? फाइंड आउट करून देऊ का? A शेअर, B शेअर and C's शेअर इन ए रिझर्व. म्हणजे A चा शेअर, B चा शेअर आणि C चा शेअर रिझर्व मध्ये किती आहे हे काढून देऊ का? कसा काढला मी? 10,000 आहे रिझर्व. रिझर्वची टोटल अमाउंट किती आहे? 10,000. मग A चा शेअर कसा मी काढला असेल? A's शेअर इन रिझर्व इज इक्वल टू 10,000 मल्टिप्लाइड बाय A's profit and loss sharing ratio, that is 5 divided by total ratio 10 is equal to 5,000. काढून देतो इथं बघा. रिझर्व, डिस्ट्रीब्युशन ऑफ रिझर्व म्हणतो मी. आता काय म्हणतो मी? डिस्ट्रीब्युशन ऑफ रिझर्व अमंग पार्टनर्स. कुणाला वाटणार आहे? मी हे पार्टनर्स. कुणाला वाटेल? पार्टनर्स ना. मग मला इथं सांगा रिझर्वची टोटल अमाउंट. अमाउंट ऑफ रिझर्व इज इक्वल टू ₹10,000. किती रुपये? 10,000. याच्यासोबत हेही लिहून घ्या. व्हॉट वी आर रिक्वायर्ड टू राईट डाऊन दॅट इज प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो. प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो इज इक्वल टू किती आहे रे? प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो ABC 5:2 3:2. A चा किती? 5, B चा 3, C चा 2. आता याच्यावरून मला काढता येईल ना A चा शेअर रिझर्व मध्ये किती? पहिल्यांदा मला करावी लागेल रेशोची टोटल. रेशोची टोटल किती आली? कशी आली कळलं? टोटल ऑफ रेशो इज इक्वल टू 5 + 3 + 2 इज इक्वल टू 10. नाउ दॅट फिगर्स वी आर पुट इनटू ए फॉर्म्युला. या फिगर्स आपण फॉर्म्युल्यामध्ये पाठवूया. ए चा शेअर रिझर्व मध्ये किती असेल? ए इज इक्वल टू टोटल रिझर्व, अमाउंट ऑफ टोटल रिझर्व 10,000 मल्टिप्लाइड बाय एज प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो दॅट इज 5 डिवाइडेड बाय टोटल रेशो 10 इज इक्वल टू एज शेअर इन ए रिझर्व दॅट इज अमाउंटिंग टू ₹5,000. किती आला? 5,000. कळलं? सिमिलरली वी कॅल्क्युलेट दी बीज शेअर in a reserve that is 10,000 multiplied by B's profit and loss sharing ratio that is 3 divided by total ratio of A, B and C that is 10 is equal to 3,000 and C is equal to 10,000 multiplied by 2 is the profit and loss sharing ratio of C divided by total ratio is equal to ₹2,000. Now make the total of that distribution. It is always 10,000. हे किती असणार आहे? 10,000 असेल. गॉट इट?
समजलं कसं डिस्ट्रीब्युशन केलं. म्हणून ए ला किती शेअर गेला, रिझर्व पैकी ए ला जाईल 5000 रिझर्व, बी ला जाईल 3000, सी ला 2000 गेला. कळलं सगळ्यांना कसं डिस्ट्रीब्यूट केलं. त्यानंतर यामध्ये आणखी काय ऍड होतं रे, व्हॉट वी ऍड, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे तो काय असतो, प्रॉफिट असतो. कुठे दिलेला असतो, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. दिलाय का इथं कुठं नाही दिलेला, म्हणजे हे डॅश म्हणजेच नील, कारण कोणताही प्रॉफिट आपल्याला बॅलन्स शीट मध्ये दिलेला नाही. नाव मेक दी टोटल. Now make the total. That total is called 35,000 is capital. That is B's capital is 15,000. C's capital is rupees 12,000. After adding the reserve, हे जे कॅपिटल मला मिळालं ते प्रॉफिट आणि रिझर्व ऍड केल्यानंतर मिळालं. जसा प्रॉफिट ऍड केला, रिझर्व ऍड केला, तसं मला काय लेस करावं लागतं यातून, लेस काय 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 लेस करेल मी यातून? काय लेस करणार आहे, what we are deducted from the capital. If we add the reserve in a capital, if we add profit in a reserve, sorry, if we add profit in a capital, जर मी रिझर्व आणि प्रॉफिट कॅपिटल मध्ये ऍड करत असेल तर मी काय लेस करणार आहे यातून, लॉसेस लेस करणार आहे. काय लेस करणार आहे, लॉसेस. काय लेस करणार, लॉसेस. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे याला मी म्हणतो हे काय आहे, लॉस. हाही नाही आहे का या एक्झाम्पल मध्ये, दिलेला नाही. लॉस कुठं दिला जातो, तर लॉस आपल्याला बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला दिला जातो. इथं जर तुम्ही पाहिलं तर कुठेही आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेलं नाही. आहे का, नाही. नसेल तर नील आहे, नील असेल तर नील लिहून टाका. चला, हिअर वी फाइंड आउट नाव ऍडजस्टेड कॅपिटल. आता मी काय शोधणार आहे, ऍडजस्टेड कॅपिटल. नाव मेक दी टोटल. सो टोटल रिमेन्स दी सेम. बदल आहे का यार, नाही. सांगा, एज कॅपिटल अमाउंटिंग टू रुपीज. सांगा किती आहे, जरा मोठ्याने सांगा. B's capital 15,000, C's capital 12,000. That capital is called which capital? या कॅपिटलला मी काय म्हणतो, कोणत्या कॅपिटल मला मिळालं, ऍडजस्टेड कॅपिटल. काय मिळालं मला, ऍडजस्टेड कॅपिटल मिळालं. आता वन्स वी फाइंड आउट ऍडजस्टेड कॅपिटल, वी कॅन फाइंड आउट काय शोधायचं आहे मला यात. आता सरप्लस कॅपिटल आणि ऍब्सोल्यूट कॅपिटल. ऍडजस्टेड कॅपिटल काढल्यानंतर काय लिहून घ्यावं लागेल मला, काय लिहून घेणार आहे मी, प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो लिहून घ्यायचं. फर्स्ट प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो. प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो. We all know that the profit and loss sharing ratio of A, B and C. A's profit and loss sharing ratio is किती आहे, 5. B's profit sharing ratio is 3. C's profit sharing ratio is 2. After writing down the profit and loss sharing ratio, we are easily find out unit capital. आता आपण काय शोधू शकतो, चला सेकंड पॉइंट, दॅट इज युनिट कॅपिटल. या युनिट कॅपिटलला आपण काय म्हणतो, युनिट व्हॅल्यू. काय म्हणतो, युनिट. Now, how to calculate unit capital? कसं कॅल्क्युलेट करतो युनिट कॅपिटल, ऍडजस्टेड कॅपिटल डिवाइडेड बाय प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो. म्हणजे मी इथं लिहून देतो तुम्हाला, ऍडजस्टेड कॅपिटल डिवाइडेड बाय रेशो. बरोबर, म्हणजेच काय येईल, 35,000 डिवाइडेड बाय 5 इज इक्वल टू युनिट कॅपिटल. किती आलं, 7,000. 15,000 डिवाइडेड बाय 3 इज इक्वल टू 5,000. 12,000 divided by 2 is equal to 6,000 is the unit capital of C. मिळालं. तिसरा पॉइंट काय शोधतो रे मी, कोणतं कॅपिटल, प्रपोर्शनेट कॅपिटल. सांगा, प्रपोर्शनेट कॅपिटल शोधण्यासाठी मला एक बेस घ्यावा लागतो. काय घ्यावा लागेल, सांगा, बेस. यातलं कोणाचं कॅपिटल, मी कोणतं युनिट कॅपिटलला मी बेस घेणार, विच व्हॅल्यू ऑफ युनिट कॅपिटल इज टेकिंग ऍज अ बेस. कोणती व्हॅल्यू मी बेस म्हणून घेणार हे सांगा मला. कोणतं घेणार, ए बी सी, या तीन पैकी कोणतं घेणार. वाय वी टेक युनिट कॅपिटल ऑफ बी ऍज अ बेस. का घेतो, काय काय रिझन आहे, टेकिंग बीज युनिट कॅपिटल ऍज अ बेस बिकॉज द युनिट कॅपिटल ऑफ बी is smaller than unit capital of A and unit capital of C. म्हणजे B चं युनिट कॅपिटल हे A च्या युनिट कॅपिटल पेक्षा आणि
सी च्या युनिट कॅपिटल पेक्षा काय आहे, लोअर आहे, कमी आहे, म्हणून आम्ही बेस घेतला तो बी च्या युनिट कॅपिटलचा. आता प्रपोर्शनेट कॅपिटल काढता येईल का आपल्याला? वन्स वी सिलेक्ट दी बेस वी कॅन फाइंड आउट प्रपोर्शनेट कॅपिटल. शोधू शकतो का? काय करणार आता मी इथं बेस मल्टीप्लाइड बाय आर, आर मीन्स रेशो. सो बेस 5000 बरोबर, किती आहे बेस? 5000. 5000 मल्टीप्लाइड बाय 2, 5000 गुणिले 2, मला कुणाचं प्रोपोर्शनेट कॅपिटल मिळेल? सी चं. चला 5000 मल्टीप्लाइड बाय 2 इज इक्वल टू 10000 इज प्रोपोर्शनेट कॅपिटल ऑफ सी. सिमिलरली 5000 मल्टीप्लाइड बाय 3 इज द प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो ऑफ बी. बी चा आहे ना, 5000 गुणिले 3 किती मिळालं प्रोपोर्शनेट कॅपिटल बी चं? 15000 मिळालं का? चला सिमिलरली 5000 मल्टीप्लाइड बाय 5 इज इक्वल टू 25000. चला मला प्रोपोर्शनेट कॅपिटल मिळालं का ए, बी आणि सी चं? कसं मिळालं? 5000 गुणिले 2 मला मिळालं सी चं प्रोपोर्शनेट कॅपिटल, 5000 गुणिले 3 मला मिळालं बी चं प्रोपोर्शनेट कॅपिटल, 5000 गुणिले 5 मला मिळालं सी चं प्रोपोर्शनेट कॅपिटल. मिळालं? सॉरी, ए चं प्रोपोर्शनेट कॅपिटल मिळालं का? चला आता काय शोधावं लागतं रे मला? या 3 गोष्टी फाइंड आउट केल्यानंतर मला जे काही शोधायचं आहे ते असणार आहे सरप्लस कॅपिटल. सांगा सरप्लस कॅपिटल कसं काढणार मी? सरप्लस कॅपिटल कसं काढेल रे? सरप्लस कॅपिटल इज इक्वल टू ऍडजस्टेड कॅपिटल मायनस प्रोपोर्शनेट कॅपिटल. ऍडजस्टेड कॅपिटल मायनस प्रोपोर्शनेट, पीसी. पीसी म्हणजे प्रोपोर्शनेट कॅपिटल. आता बघा 12000 मायनस 10000 काय करायचं आहे? ऍडजस्टेड कॅपिटल मधून प्रोपोर्शनेट कॅपिटल सी चं मायनस करा, म्हणजे 12000 मायनस 10000 इथं मिळाले मला 2000 म्हणजे 2000. किती मिळाले? 2000. हे काय आहे माझं? सरप्लस कॅपिटल. कुणाचं शोधलं? सिमिलरली वी फाइंड आउट ए सरप्लस कॅपिटल ऑफ बी अँड ए. बी अँड ए दॅट इज 15000 मायनस 15000, 15000 मायनस 15000, 0. 0 means here we find out a one partner that becomes a nil. आता पुन्हा 35000 minus 25000 is equal to 10000 surplus capital of A and C. म्हणजे पहिल्या स्टेप मध्ये मला सरप्लस कॅपिटल मिळालं, A चं 10000, C चं 2000. आता मला या ए आणि सी मधला एक पार्टनर काय करावा लागेल? नील करावा लागेल. तेव्हा मी काय शोधणार आहे? ऍब्सोल्यूट सरप्लस कॅपिटल. चला पुन्हा याच स्टेप मला फॉलो करावे लागतील. Follow these steps to find out absolute surplus capital. Again write down. What we write down here? काय लिहून घेतो रे? Profit and loss sharing ratio. सांगा किती आहे? A चा 5, B चा विचारात घेईन का आता मी? नाही. C चा 2 आहे का? काय शोधा आता? युनिट बोला रे जरा फास्ट बोला, वेळ झाली. युनिट कॅपिटल कसं काढणार? सरप्लस कॅपिटल लिहून देतो. सरप्लस कॅपिटल डिवायडेड बाय रेशो, म्हणजे 10000 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 2000. किती आलं? 2000. बी चा येणार नाही कारण बी नील झालेला आहे, तर 2000 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 1000. हे आलं युनिट कॅपिटल. आता काय शोधा? प्रोपोर्शनेट कॅपिटल. सो प्रोपोर्शनेट कॅपिटल इज इक्वल टू काय घ्यावं लागेल आता? बेस. चला कोणतं युनिट कॅपिटल हे माझं बेस राहील. सो नाव हियर स्मॉलर व्हॅल्यू ऑफ युनिट कॅपिटल इज सी. सगळ्यात छोटी व्हॅल्यू युनिट कॅपिटलची कुणाची आहे? सी ची. मग सी चं युनिट कॅपिटल हे मी काय घेणार आहे? बेस घेणार आहे. कशासाठी? प्रोपोर्शनेट कॅपिटल शोधण्यासाठी. सो हियर टेकिंग C's unit capital as a base. काढायला बेस मल्टीप्लाइड बाय रेशो. बेस मल्टीप्लाइड बाय रेशो. नाव हियर 1000 multiplied by 2 is equal to 2000 and 1000 multiplied by 5 is equal to 5000. आलं का? झालं? या 3 गोष्टी झाल्या की आता शोधा ऍब्सोल्यूट सरप्लस कॅपिटल. कसं शोधणार? ऍब्सोल्यूट सरप्लस कॅपिटल इज इक्वल टू सरप्लस कॅपिटल मायनस प्रोपोर्शनेट कॅपिटल. सरप्लस कॅपिटल मायनस प्रोपोर्शनेट कॅपिटल. सांगायचं आता हे जे मिळालं ते ऍब्सोल्यूट काय मिळालं रे? सरप्लस कॅपिटल.
मिळालं? सांगा 2000 minus 2000 is equal to nil means 0. Again B partner is also nil. तो नीलच झालाय का? आता काढा 10,000 minus 5,000 आले किती? 5,000. Here we got it the absolute surplus capital of A is rupees 5,000 and surplus capital is rupees 10,000 and 2,000. 10,000 A's and 2,000 C's surplus capital we are kind of. मिळालं? पहिली स्टेप मी पैसे पहिल्यांदा कुणाला देणार? सगळं इंटरनल एक्सटर्नल लायबिलिटीज पेड केल्यानंतर पहिल्यांदा पैसे कुणाला देणार? 5,000 ए ला, त्याच्यानंतर कुणाला देणार? ए आणि सी ला. कुणाला देणार? ए अँड सी. गॉट इट? समजलं? हे सोडवून आणलं असेल, ज्यांचं हे आन्सर आलं असेल ते करेक्ट आहे. किती जणांनी सोडवून आणलं? हाऊ मेनी स्टुडंट्स आर सॉल्व दिस एक्झाम्पल? व्हेरी गुड. In next lecture we solve the another statement number 2, that is distribution of cash. ठीक आहे, थांबूया.